श्री सप्तशृंगी गड ते नांदुरी या घाट रस्त्यात पिंपळगाव येथील भाविकांचे वाहन ओव्हरटेकच्या प्रयत्नात कुंकवत घाट संरक्षक भिंतीला धडकून 15 ते 20 फूट अंतराची भिंत ढासळून वाहन 900 फूट दरीत कोसळून एकाच परिवारातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। झालेल्या अपघातात वाहन चालकाची प्रथमदर्शनी चूक असली तरी जुने निकृष्ट व कमकुवत घाट संरक्षण भिंत तसेच अतिशय संथ गतीने सुरू असलेले घाट रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे व संरक्षण भिंतीचे कामही जबाबदार असल्याचा आरोप करीत घाटातील काल झालेल्या अपघातास्थळी संतप्त सप्तशृंग गड ग्रामस्थांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन केले। गडावरील ग्रामस्थांचा 2 तास रास्ता रोको करीत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून लेखी आश्वासन देत नाही व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अपघात स्थळी येत नाही तोपर्यंत रास्ता रोको करणार या भूमिकेवर गडावरील ग्रामस्थ आक्रमक झाले होते। गडावरील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व मुजूर ठेकेदाराच्या विरोधात सुमारे 2 तास रास्ता रोको करण्यात आला होता। कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोहिणी वसावे मॅडम यांना रस्त्यावरील समस्यांचा पाडाच वाचला। नांदुरी ते सप्तशृंगगड या घाट रस्त्याचे काँक्रीटीकरण व दुरुस्तीचे काम सुरू आहे, परंतु सदर काम अपूर्ण स्थितीत बंद पडलेले आहे। सदर रस्त्यावर रात्रीच्या वेळी काही दिसत नाही, त्यामुळे भाविक भक्त व ग्रामस्थ बांधवांना वाहने चालविताना सतत त्रास होत आहे। याबाबत यापूर्वीही आंदोलन करणे बाबत निवेदन दिले होते, परंतु तात्पुरते आश्वासन देऊन पुढे सदर कामाबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नाही। त्यातूनच कालचा अपघात झाल्याचा आरोप करीत जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू। यावेळी महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात कळवणचे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी गडावरील सरपंच, उपसरपंच, सदस्य, वकील, पत्रकार, गडावरील महिला व ग्रामस्थ, सर्वपक्षीय नेते, स्थानिक दुकानदार, युवा वर्ग, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने 3 ते 4 किलोमीटरवर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।